8 महिने मृत असल्याचे नाटक करणाऱ्या तरुणाला आमगाव पोलिसांनी केली अटक। गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यात एका तरुणाला बँकेचे कर्ज फेडता येत नसल्याने तरुणाने 28 ऑगस्ट 2026ला स्वतःचा मृत्यू झाल्याचे फासवून घेण्यासाठी आपल्या मित्राची हत्या करीत त्याच्या मृतदेहाला स्वतःचे कपडे घालून घेत ओळख पटवून घेण्यासाठी त्याच्या खिशात आपले आधार कार्ड आणि पर्स ठेवत मृतदेहाला आमगाव तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई हावडा रेल्वे रुळावर ठेवत रेल्वे गाडीच्या धडकेत आपला मृत्यू झाल्याचं नाटक घडवून आणलं असता पोलिसांनी आरोपी अंतिम खोटेले याला तब्बल 8 महिन्यानंतर नागपुरातून अटक केली। गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील डोंगरगाव येथील अंतिम ओमप्रकाश खोटेले याने पोल्ट्री फार्म व्यवसायासाठी 5 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते। वाढत्या कर्जाच्या तणावातून सुटका मिळवण्यासाठी त्याने थेट स्वतःच्या मृत्यूचा कट रचला। आरोपीने गावातील 43 वर्षीय चंद्रकुमार सराटे याला दारू पाजून त्याचा गळा आवळून हत्या करत पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह रेल्वे रुळावर नेऊन टाकले। एवढ्यावरच आरोपी थांबला नाही तर मृतदेहाला स्वतःचे कपडे घालून त्याच्या खिशात स्वतःचा आधार कार्ड इतर कागदपत्रे ठेवून रेल्वे अपघातात स्वतःचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला। तर दुसऱ्या दिवशी 29 ऑगस्ट 2025ला गावाजवळून काही अंतरावर असलेल्या रेल्वे रुळाजवळ अंतिम खोटोले याचा दुचाकी याची दिसून आली। काही अंतरावर रेल्वे गाडीच्या धडकेत कापलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला। तर मृतदेहाच्या अंगावरील कपडे आणि त्याची गाडी पायातील चपले पाहता हा मृतदेह अंतिमचाच असल्याचे लोकांनी समजून मृतदेहाची ओळख पटवून घेत चंद्रकुमार सराटे याचा मृतदेह हाच अंतिम खोटेले या तरुणाचा मृतदेह असल्याचं समजून घेत कुटुंबियांनी चंद्रकुमार सराटे याचा स्वतःच्या घरी नेत खोटेले कुटुंबियांनीच त्याच्यावर अंत्यसंस्कार करून घेतले। आणि एवढंच नाही तर अंतिमच्या मृतदेहाला शांती मिळण्यासाठी खोटेले कुटुंबियांनी अंतिमची तेरावी करून घेत गावकऱ्यांना जेव घातले। तब्बल 8 महिन्यानंतर बँकेचे कर्ज माफ झाल्याचे अंतिमच्या लक्षात येतात अंतिम खोटेले या तरुणाने आपल्या वडिलांच्या मोबाईलवर फोन करत स्वतः जिवंत असल्याचं वडिलांना सांगितल्याने आमगाव पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास करून घेत अंतिम खोटेले या तरुणाला नागपुरातून अटक केली आहे। तर आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एक गुन्हा उघडकीस झालेला आहे। 8 महिन्यानंतर तब्बल आरोपीला अटक झाली। नेमकं काय प्रकरण आहे? पोलीस स्टेशन आमगाव येथे अपराध क्रमांक 342/2026 कलम 103(1) 238 BNS नुसार गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्याची हकीकत अशी आहे, यातील आरोपी अंतिम ओमप्रकाश खोटोले याने त्याच्या गावातील राहणारा चंद्रकुमार श्रीकृष्ण सराटे याला घटना तारखेवेळेला दारू पाजून बामणी रेल्वे पटरीवर आणले। तेथे गमच्याने त्याचा गळा आवळून त्याला जीवे ठार मारले। त्यानंतर यातील आरोपीने मृतकाच्या अंगात स्वतःचे कपडे घातले आणि स्वतःचा पर्स, ATM कार्ड, आधार कार्ड अशी ओळख पटवणारी कागदपत्रे त्या पर्समध्ये ठेवून मृतक याचं प्रेत उचलून रेल्वे पटरीवर टाकले। हा जो खून आहे यातील आरोपीने त्याच्यावर असलेले कर्ज माफ होईल या उद्देशाने केले। त्याला असा बनाव करायचा होता की जणू काही तोच मरण पावलेला आहे। तर किती कर्ज होतं त्याच्यावर? काय तपास त्याच्यावरती 5 लाखाचं कर्ज होतं। ते त्याने पोल्ट्री फार्मसाठी ते घेतलं होतं, हे असं तपासात निष्पन्न झालेलं आहे। तर कशा पद्धतीने आपण आरोपीपर्यंत पोहोचलं? 8 महिन्यानंतर आपल्या हाती लागले आरोपी। सदर याच्यामध्ये पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मर्गमध्ये पोलीस तपास करत होते। पोलिसाला मिळालेल्या माहितीनुसार पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचलेले आहेत। कुठल्या जिल्ह्यातनं तालुक्यातनं त्याला अटक करण्यात आली आहे?